उद्धव ठाकरे संपले, उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही भविष्यच उरलेलं नाही, असे विधानं हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वारंवार पाहायला मिळत आहेत. अनेक जणांनी तर उद्धव ठाकरेंची साथ सोडत तिथे शिंदे गटात जाण्याची पसंती दिलेली आहे. अनेक माजी नगरसेवक असतील, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्रासपणे पक्षप्रवेश करत आहेत. तिथे ठाणे, पालघर, मुंबईमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे. पण मित्रांनो, आता एका अशा पक्षप्रवेशाची चर्चा आहे जिथे ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात न जाता भाजपमध्ये जाऊन शिंदेबद्दल केलेल्या विधानामुळे हे पाची माजी नगरसेवक हे चर्चेत आलेत. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुमची काय भूमिका? खरी शिवसेना कोणाची, ठाकरेंची का शिंदेची? चांगला प्रश्न आहे हा. खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तर ही ठाकरेंचीच आहे. तर मित्रांनो, झालं नेमकं असं. पुणे महानगरपालिकेचे ठाकरे गटातील 5 माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. विशाल धनवडे, प्राची आलाड, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे असं 5 या माजी नगरसेवकांची नावं आहेत. त्यांनी शिंदे गटात न जाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिंदे गटाने खरं तर त्यांना ऑफर दिली होती पक्षामध्ये येण्याची, ती नाकारत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर शिंदे गटाने या 5 माजी नगरसेवकांच्या जागांवर परस्पर दावा केलाय. त्यामुळे कुठेतरी शहरातील राजकारण पेटलेलं असताना, अंतर्गत वादामुळे शहरातील राजकारण हे उफालेलं असताना या माजी नगरसेवकांनी जे विधान केलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीतच वादाची ठिणगी पडलेली आहे. या 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामधील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी एक विधान केलं. ते म्हणाले की जी ओरिजिनल शिवसेना आहे ही ठाकरेंचीच आहे, शिंदेची शिवसेना ही चोरलेली आहे. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही म्हणत होता की शिंदेंनी पक्ष चोरला, तुम्ही ठाम आहात का? ते म्हणाले की मी 100% ठाम आहे. ओरिजिनल जी शिवसेना आहे ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि एकनाथ शिंदेंनी जो पक्ष निर्माण केलाय तो चोरलेला पक्ष आहे. आणि हे सध्या सगळं राजकारण सुरू आहे, न्यायालय निर्णय देईल, परंतु मी जे सांगतोय हेच सत्य आहे. आता महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर शिंदे गटाबाबत केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला तिथे फोडणी मिळालेली आहे. पुण्यात अंतर्गत जे राजकारण आहे ते आता यामुळे ढवळून निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.